विद्यार्थी मित्रांनो, कालपासून आपण बघतोय की आपला चौथा धडा सुरू आहे. त्या धड्याचं नाव आहे आर्थिक विकास. आणि आर्थिक विकास हा धडा सुरू करत असताना तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मी सांगितलं की कशा पद्धतीनं आपल्या घरामधला आर्थिक विकास साधण्यासाठी कशा पद्धतीनं काम आपल्याला करावं लागतं आणि त्याचबरोबर आपल्या देशाचा आर्थिक विकास आणि तो साधत असताना नियोजन आयोग हे कशा पद्धतीने काम करतंय हे आपण या पाठामध्ये आता बघणार आहोत. ज्या काही पंचवार्षिक योजना आहेत, म्हणजे मी काल तुम्हाला शिकवताना सांगितलं की विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घरामध्ये महिन्याचं जे काही लागणारं साहित्य आहे त्याचं नियोजन आपण कशा पद्धतीने करतो. तसंच काय आहे की भारतामध्ये सर्वसामान्य घटकापर्यंत प्रत्येक गोष्ट समसमान पोहोचवण्यासाठी सरकार काय करतं, नियोजन करत असतं. आणि तेच नियोजन म्हणजे त्यालाच काय म्हटलेलं आहे इथं, पंचवार्षिक योजना असं त्याला म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा. आता पंचवार्षिक योजना ही का निर्माण झाली याची कारण सांगतो की देशामधले सगळे जे उत्पादनाचे साधन किंवा साधन संपत्ती असेल, पैसा असेल, सर्व गोष्टी असतील तर त्या गोष्टी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि त्याचं समसमान वाटप झालं पाहिजे. हा त्या योजनेमागे काय आहे, उद्देश आहे, लक्षात ठेवा. आणि आता पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत की योजनांची उद्दिष्टे. तर या पंचवार्षिक ज्या योजना होत्या त्या योजनांची नेमकी उद्दिष्ट काय होती ही आपण आता बघणार आहोत. कारण कोणतेही ध्येय ठरवताना किंवा कोणतेही धोरण ठरवताना आपण त्याचं काय बघतो की उद्दिष्ट बघतो. की एखादं ध्येय आपण ठेवलं किंवा एखादं धोरण ठरवलं तर त्या धोरणाचे नेमके उद्दिष्ट काय असावेत, जेणेकरून ते साकार झाल्यानंतर आपल्याला त्यापासून काय काय फायदे होतील आणि आपल्या सर्व गोष्टींमध्ये ग्रोथ म्हणजे वाढ कशा पद्धतीने होईल यासाठी काय असतात, उद्दिष्ट ही महत्वाची असतात, लक्षात ठेवा. आता भारताच्या आर्थिक नियोजनाचे सर्वसाधारण उद्दिष्ट सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये एक आहे ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. लक्षात घ्या काय आहे तर राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. आता राष्ट्रीय उत्पन्नात वाढ म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करण्याचं काम विद्यार्थी मित्रांनो आपण आपले पालक आपण सगळे जर काय करत असतो, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ करण्याचं काम करत असतो. तर कशा पद्धतीनं की आपले वडील जे कामाला जात असतात तर कामाला जर सरकारी जॉबवर असतील किंवा खासगी कुठल्याही कंपनीत असतील तर टॅक्सच्या स्वरूपात जे काही आपण देशाला देतो त्याच्यातून काय होते की देशाच्या उत्पन्नामध्ये वाढ होत असते. तर दुसरे उदाहरण घ्यायचं झालं तर ज्या काही तुम्हाला वस्तू मिळत असतात, मीठ असेल, साखर असेल, तेल असेल किंवा कुठल्याही डाळी असतील तर या सर्वांवरती सरकारनं काय लावलेला असतो, कर लावलेला असतो. त्याला इंग्लिशमध्ये टॅक्स म्हणतात. तर त्या टॅक्सच्या रूपानं सर्व पैसा ही काय करत असतं, सरकार गोळा करत असतं. आणि सरकार ज्या वेळेला ते सर्व पैसा गोळा करतं त्यावेळेला ते कशावरती खर्च करतं तर विविध प्रकारच्या सर्वसामान्य जनतेसाठी ज्या काही योजना आखण्यात येतात त्या योजनांवरती ते पैसा खर्च करण्याचा प्रयत्न करत असतं. आणि अशा पद्धतीने काय होते, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की तुमच्या गावामध्ये जर रस्ता नसेल किंवा तुमच्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये रस्ता नसेल तर तुमच्या महापालिकेचं उत्पन्न कशा पद्धतीने वाढलं पाहिजे तर यासाठी महानगरपालिकेचे लोक काय करत असतात, याच्यावरती विचार विनिमय आणि चर्चा करत असतात, जेणेकरून महानगरपालिकेचं उत्पन्न काय केलं पाहिजे, वाढलं पाहिजे, अशी काहीतरी तरतूद ते करत असतात, लक्षात ठेवा. तर त्या तरतुदीतून काय होतं तर महापालिकेला जादाचा कर त्याच्यातून मिळत असतो. जादाचा कर मिळाल्यानंतर महापालिका काय करत असते, रस्ते असतील, गटारे असतील, लाईटचे पोल असतील, या सगळ्या गोष्टीवरती महापालिका काय करत असते तर खर्च करण्याचं काम या सर्व पैशातून करत असते. म्हणजेच काय की आपण ज्या वेळेला काम करतो, आपण स्वतः किंवा आपले आई वडील करत असतील काम, आपल्या आजूबाजूच्या समाजातली जी 18 वर्षाच्या वरची सर्व मुलं आहेत किंवा माणसं आहेत ती ज्यावेळेला काम करतात त्यावेळेला त्याच्यातून काय होतं की उत्पन्न मिळत असतं. त्या ते उत्पन्न जसं वाढायचं तस तसं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुद्धा काय होत असते तर वाढ होत असते, लक्षात ठेवा. हे काय आहे तर राष्ट्रीय उत्पन्नात वाढ, अशा पद्धतीचा हा मुद्दा आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे की मूलभूत उद्योगधंद्यावर भर देऊन
झपाट्याने औद्योगिकरण घडवून आणणे. जे काही देशामध्ये मूलभूत उद्योग आहेत त्यांचं औद्योगिकरण काय केलेलं आहे, झपाट्याने वाढवण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्याद्वारे काय केलेलं आहे की झपाट्यानं औद्योगिकरण वाढवण्याचं धोरण सरकारनं आखलेलं आपल्याला दिसून येतं. आता औद्योगिकरण वाढवण्याचे फायदे काय होतात विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या की कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही जर गेला तर त्या ठिकाणी एक MIDC असते. MIDC म्हणजे आता महाराष्ट्र इंडस्ट्रियल एरिया जो आहे की एक ठिकाण ठरवून दिलेलं असतं की त्या ठिकाणी तुम्ही कारखाने कंपन्या स्थापन करा. आता सांगलीमध्ये बघितलं तुम्ही तर सांगलीमध्ये कुपवाड MIDC आपल्याला बघायला मिळते. कोल्हापूरमध्ये गोकुळशिरगाव MIDC असेल किंवा पंचतारांकित MIDC आहे. अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी काय असते, एक MIDC असते. म्हणजे त्या ठिकाणी सर्व कारखान्यांचे काय होते, त्या ठिकाणी तेवढ्या एकर जागेमध्ये सर्व प्रकारचे कारखाने त्या ठिकाणी स्थापन केले जातात आणि त्याच्यामधून त्या जिल्ह्यातले त्या शहरातले जे कामगार असतात त्यांना त्यांच्या हाताला काय मिळतं, त्या ठिकाणी काम मिळत असतं. लक्षात ठेवा, त्यांना काम मिळाल्यानंतर त्यांच्या उत्पन्नात वाढ होते आणि आपोआपच कारखान्याच्या उत्पन्नात सुद्धा काय होते, वाढ होत असते. आणि त्याचबरोबर कारखान्याच्या उत्पन्नात वाढ झाली की जिल्ह्याच्या उत्पन्नात वाढ होते आणि त्याचबरोबर राज्याचं उत्पन्नात वाढ होते आणि देशाच्या उत्पन्नात सुद्धा वाढ होताना आपल्याला दिसून येते. म्हणून काय जे मूलभूत उद्योग आहेत तर त्या उद्योगांवरती काय केलेलं आहे, भर देण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनावा म्हणून कृषी उत्पादनात वाढ घडवून आणणे. म्हणजेच काय की आपल्यामध्ये बघितलं असाल तर ऊसाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात आपल्याकडे शेतकरी घेतात. त्याच्यानंतर तांदळाचं उत्पादन म्हणजे भात पीक याचं उत्पादन आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये घेतलं जातं. सोयाबीनचं उत्पादन घेतलं जातं. त्यानंतर तूर असेल, डाळ असेल यांचं उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला घेतलं जातं. पण काही अशा गोष्टी आहेत की त्या आपल्याकडे वर्ष पूर्ण व्हायच्या आतच संपत असतात. त्यामुळे त्या विदेशामधून आयात कराव्या लागतात. म्हणजे आयात म्हणजे आपल्याकडचं देशातलं एकूण स्टॉक जर संपत असेल अन्नधान्य साठा तर परदेशातून सुद्धा साखर किंवा इतर डाळी असेल, वेगवेगळ्या गोष्टी असतील त्या भारतीयांची पूर्ण गरज भागवण्यासाठी काय करावं लागतं, परदेशातून ते आपल्याला मागवावं लागतं. मग हेच परदेशातून जर मागवलं तर आपल्याला काय मिळतं, खूप महाग मिळतं. म्हणून काय केलेलं आहे सरकारनं शेतकऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे की तुम्ही परदेशातनं मागवणं, सरकारला परदेशातनं मागवलं लागतं. त्यापेक्षा काय केलेलं आहे की तुम्हीच अन्नधान्य या ठिकाणी पिकवा. तुम्हाला शेतकऱ्यांना कर्ज सुविधा सुद्धा सरकार काय करून देतं, उपलब्ध करून देतं. त्याचबरोबर उत्कृष्ट प्रकारची बी बियाणं सुद्धा या ठिकाणी सरकार आपल्याला उपलब्ध करून देत असतं आणि याद्वारे शेतकऱ्याला काय मिळतं, प्रोत्साहन मिळतं. आणि त्याचबरोबर अन्नधान्यात वाढ करण्याचं उद्दिष्ट काय असतं, सरकारचं असतं. लक्षात ठेवा, हे काय या योजनांच्या उद्दिष्टामध्ये येतं की अन्नधान्य समृद्ध, अन्नधान्याने समृद्ध असा आपला शेतकरी वर्ग किंवा आपला भारत देश असला पाहिजे असे यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणे आणि मनुष्यबळाचा योग्य वापर करणे. आपल्या भारताची जी काही लोकसंख्या आहे ती लोकसंख्या 130 कोटी आहे. लक्षात ठेवा, आणि एवढी मोठ्या लोकसंख्येचा असणारा देश आणि सर्वात जे तरुण लोक आहेत ते सध्या कुठे आहेत तर भारतामध्ये आहेत. आणि या भारतामध्ये असणाऱ्या तरुण लोकसंख्येचा कोणत्याही प्रकारे वेगळा वापर झालेला नाही पाहिजे. आणि त्याचबरोबर ही जी भारतातली वाढती लोकसंख्या आहे या प्रत्येकाच्या हाताला काय मिळालं पाहिजे, काम मिळालं पाहिजे, यांना रोजगार मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना मोबदला सुद्धा योग्य मिळाला पाहिजे. लक्षात ठेवा, आणि योग्य मोबदला जर त्या लोकांना मिळाला तर ते सुद्धा हुरूप देऊन काय करतात, त्या ठिकाणी काम करायला उत्सुक असतात. लक्षात ठेवा, म्हणजेच काय या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टामध्ये हे त्याच्यामध्ये भर दिलेले आहे की वाढत्या प्रमाणावरती रोजगार उपलब्ध करतात. आता वाढत्या प्रमाणावरती रोजगार उपलब्ध करणे म्हणजे काय, विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये काय करतात, ग्रॅज्युएट होऊन खूप मुलं बाहेर पडत असतात. त्याचबरोबर त्यांना नोकऱ्यांची संधी देणं हे सरकारचं काम असतं. लक्षात ठेवा, त्याचबरोबर त्या मुलांचं सुद्धा काम असतं की स्वतःमध्ये असं काहीतरी स्किल त्यांनी डेव्हलप केलं पाहिजे की जेणेकरून त्याचा स्वतःच्या उन्नतीसाठी सुद्धा फायदा होईल आणि त्याचबरोबर आपल्या देशाच्या उन्नतीसाठी सुद्धा काय होईल, त्यासाठी फायदा होईल, यासाठी काम केलं पाहिजे.
मग वाढत्या प्रमाणावर जर रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध झाले आणि उपलब्ध झाल्यानंतर आपली जी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक जास्त आहे आणि त्या कार्यक्षम गोष्टींचा वापर काय केला पाहिजे, आपण योग्य रीतीनं आता केलेला असला पाहिजे, लक्षात ठेवा. आणि तो जर योग्य रीतीनं आपण वापर केला तर आपला देश अमेरिकेच्याही पुढे जाऊ शकतो, लक्षात ठेवा. पण तो तरुणांचा कार्यक्षम वापर केला पाहिजे. त्यासाठी हे योजनांच्या उद्दिष्टामध्ये हे त्यावेळेला घातलेलं होतं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्राप्ती आणि संपत्ती याच्यामधील विषमता दूर करणे. प्राप्ती आणि संपत्ती, प्राप्ती म्हणजे काय की गरीब श्रीमंत हा भेदभाव मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतो सगळीकडेच, आपल्या भारत देशातच आहे असं नाही, सगळीकडेच हा भेद बघायला आपल्याला मिळत असतो, लक्षात ठेवा. कारण ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे पैसा येत जातो आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याच्याकडे काही काही असे सुद्धा असतात की खाण्याचे सुद्धा काही लोकांना भ्रांत असते. म्हणजे प्राप्ती आणि संपत्ती यामध्ये काय विषमता दूर करणे हे सुद्धा या योजनेचं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर वस्तूच्या किमती स्थिर पातळीवरती ठेवणे. वस्तूच्या किमती स्थिर पातळीवरती ठेवलं पाहिजे म्हणजेच काय की वस्तू ज्या काही उत्पादन कारखाने करत असतील, ज्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या उत्पादन करतात, तर त्या गोष्टी ज्या उत्पादन करत असतात त्यावेळेला खासगी कंपन्या स्वतःचा मनमानी कारभार करून कोणत्याही जादा रेट लावू नये यासाठी काय करत असतं, सरकार प्रयत्न करत असतं. समजा जास्त रेट त्यांनी जर लावायला सुरू केला तर त्यावेळेला काय करतं सरकार त्याच्यावरती जास्त टॅक्स लावत असतं किंवा त्याच्यावरती दुसऱ्या उपाययोजना सरकार करण्याचा प्रयत्न करत असतं. आता वस्तूची किंमत स्थिर पातळीवरती ठेवण्याचं कारण म्हणजे काय की सरकार पहिल्यांदा श्रीमंतांचा विचार करण्यापेक्षा सरकार कुणाचा विचार करतं विद्यार्थी मित्रांनो, की जी काही गोरगरीब जनता आहे, जे हातावरची पोट आहेत, ज्यांना आठवड्याचा पगार मिळत असतो, 15 दिवसाचा पगार मिळत असतो, ज्यांना रोजंदारीवरती कामाला जावं लागतं, लक्षात ठेवा. ज्यांना बांधकाम कामगार असतील किंवा फर्निचर कंपनीतले कामगार असतील, इतर सर्व असे कामगार की ज्या ठिकाणी आठवड्याला पगार होतो किंवा त्यांना पगार खूप कमी मिळतो, तर अशा लोकांची जी काही खरेदी शक्ती असते ती अतिशय कमी असते, लक्षात ठेवा. मग अशा लोकांना परवडेल अशा किमती हे सरकार काय करत असतं, ठरवत असतं, लक्षात ठेवा. त्यामुळेच आपल्याला कोणत्याही गोष्टीची किंमत किती असते, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये अशा पद्धतीने त्या किमती मिळत असतात. जर खासगी कंपन्या किंवा इतर कारखान्यांनी जर त्या किमती जर वाढवल्या तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा लोकांवरती उपाशी मारण्याची वेळ येऊ शकते. म्हणून किमती काय केलेल्या आहे, सरकारनं नियंत्रण ठेवण्याचं काम केलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि काही वेळेला काही व्यापारी काय करत असतात तर साठमारी हा प्रकार करत असतात. म्हणजे साठेबाजी म्हणजे काय की ज्या वेळेला अडचणीची परिस्थिती आलेली असते, जिल्ह्यावर असेल राज्यावर असेल, तर त्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये काय करत असतात तर दुकानदार असतील किंवा ते व्यापारी असतील ते सगळा माल स्टॉक करून ठेवतात आपल्या घरामध्ये किंवा गोडाऊन मध्ये आणि ठेवल्यानंतर ते अचानक ते माल महाग झाल्यावरती काय करतात ते बाहेर काढतात आणि ते विक्रीला सुरुवात करतात. म्हणजे दर जास्त मिळायला लागला की ते माल बाहेर काढतात. असे सुद्धा काही लोक प्रयत्न करत असतात, लक्षात ठेवा. मग अशा गोष्टी होऊ नये यासाठी सुद्धा काय करतं सरकार प्रयत्न करत असतं आणि त्यासाठी वस्तूच्या किमती स्थिर पातळीवर ठेवण्यासाठी सुद्धा सरकार प्रयत्न करतं. हे या योजनाचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे हे सुद्धा काय आहे, एक महत्वाचं उद्दिष्ट याच्यामध्ये घातलेलं आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो, भारत आणि चीन या दोघांची उदाहरणं जर घेतली तर भारत आणि चीनच्या जर आर्थिक विकासाला जर सुरुवात झालेली असेल तर दोघांची एकाच वेळेला आर्थिक विकासाला सुरुवात झालेली होती. पण आज चीन जे आहे, चायना आपण म्हणतो, तर ते चायना खूप आपल्यापेक्षा काय केलेलं आहे, पुढे गेलेला आहे, प्रगत झालेला आहे. भारत थोडासा पाठीमागे पडलेला आहे पण प्रगतीच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे, लक्षात ठेवा. आपण खूप मागे म्हणजे असे मागे नाही, लक्षात ठेवा. आपली सुद्धा त्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल चालू आहे. परंतु आपल्यामध्ये काय आहे की मोठ्या प्रमाणात जाती व्यवस्था त्याचबरोबर अंधश्रद्धा याला बळी पडल्यामुळं आपल्यामध्ये काय आहे की खूप वेगळ्या विचाराची लोक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये इथे दिले की कुटुंब नियोजन आणि वाढती लोकसंख्या जी आहे, तर तुम्हाला लहानपणापासून शिकवले की शाळेमध्ये असेल क्लासमध्ये की छोटं कुटुंब सुखी कुटुंब आणि जे मोठं कुटुंब असतं त्यांना काय असतं की भरपूर अडीअडचणीचा सामना
करावा लागतो. आता छोटं कुटुंब सुखी कुटुंब का म्हटलेलं आहे? समजा आई वडील आणि 2 जर त्यांना मुलं असतील तर त्या चौघांचा खर्च काय असतो? कमी असतो, लक्षात ठेवा. आणि आई वडील त्यांना एक 6 मुलं असतील, 7 मुलं असतील तर पूर्वीच्या काळी भावंडांची संख्या, बहिणींची संख्या जास्त असायची, लक्षात ठेवा. आताच्या काळात काय? हम दो हमारा दो, आणि पुढच्या काळात काय होणार आहे? हम दो हमारा एक, अशी गत पुढच्या काळामध्ये होणार आहे, लक्षात ठेवा. मग यामध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की त्यावेळेस काय होतं, तर जे मोठं कुटुंब त्यावेळेस असायचं तर ते कशासाठी करायचं की त्यावेळेस जी जाती व्यवस्था होती किंवा जी वर्ण व्यवस्था होती तर त्याच्यामध्ये जातीची लोकसंख्या जर कमी असेल तर ते कमी प्रमाणामध्ये त्यांना कुठल्याही गोष्टीचा वाटा मिळायचा. त्यामुळे ते काय करायचे की आपल्या जातीची सुद्धा लोकसंख्या जास्त वाढावी, किंवा असंही सुद्धा असू शकेल असं माझं मत आहे, किंवा की जास्त जर मुलं असतील कुटुंबामध्ये तर कमवणारे सुद्धा जास्त निर्माण होतील आणि त्यामुळे काय होईल, आपलं कुटुंब खूप श्रीमंत होईल, असा सुद्धा काही लोकांचा काय होता, गैरसमज पूर्वीच्या काळी होता, लक्षात ठेवा. पण हळूहळू आपल्याला बघायला मिळालं की जास्त प्रमाणात लोकसंख्या वाढल्यामुळं, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आई वडील हे दोघं जरी कामावरती गेले किंवा कमवते असले आणि त्यांना समजा 7-8 जर मुलं असतील तर विद्यार्थी मित्रांनो त्या मुलांचं शिक्षण करणं हे पूर्वीच्या काळी काय होतं, खूप अवघड होतं, लक्षात ठेवा. कारण आजच्या आर्थिक परिस्थितीमध्ये आज जर तुम्ही बघितला तर 2 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक फी भरणं किंवा 2 मुलांचा खर्च उचलणं सुद्धा आई वडिलांना काय जातंय, जड जाते, लक्षात ठेवा. त्या काळामध्ये 7-8 मुलांचं पालन पोषण करणं हे खूप अवघड गोष्ट होती. त्यामुळेच काय होतं, बेकारी वाढलेली, बेरोजगारी वाढलेली, त्याचबरोबर ती गुन्हेगारीकरण हे मोठ्या प्रमाणावरती त्यावेळेला वाढलेलं आपल्याला दिसून येते, लक्षात ठेवा. कारण शिक्षण न मिळाल्यामुळे त्या पद्धतीचे विचार त्या माणसाचे तयार होत नसतात, त्यामुळे त्या माणसाचे विचार वेगळ्याच वळणावरती जात असतात. त्यामुळं लोकसंख्या वाढीला आळा घालण्यासाठी कुटुंब नियोजनावरती काय केलं पाहिजे, भर दिला पाहिजे, असं त्यावेळेला त्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्व तज्ञांना वाटत होते, लक्षात ठेवा. त्यानंतर दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणे. दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणे म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, जे काही कुटुंब रोजगार करत असतील, ज्यांना घरं नसतील, ज्यांच्या घरी लाईट नसेल, ज्यांच्या घरी अजूनही ज्यांचं रेशन कार्ड नसेल, ज्यांना धान्य मिळत नसेल, तर अशा लोकांना सुद्धा मुख्य प्रवाहात सामील करून, किंवा ज्यांची मुलं अजूनही शिक्षण घेत नसतील, एक भाऊ शाळेला जातोय आणि एका भावाला किंवा बहिणीला शाळेत पाठवण्याची परिस्थिती नसते, कारण आर्थिक परिस्थिती ही खूप बिकट असते, त्यामुळे ते एका भावाला काय करतात, मोठा भाऊ हा कामावरती जातो आणि लहान भाऊ काय करत असतो, शिक्षण घेत असतो. अशा पद्धतीने सुद्धा काही ठिकाणी परिस्थिती विद्यार्थी मित्रांनो असते. मग अशा प्रकारच्या गोष्टीवरती उपाय म्हणजेच काय की दारिद्र्य निवारण करून, म्हणजे त्या मुलांना सुद्धा शिक्षणाची ओढ लागली पाहिजे, ते सुद्धा मुलं शाळेत आले पाहिजे आणि त्याच्यानंतर जे काही त्यांचं घर असेल, समजा झोपडीवालं घर असेल तर शासनाच्या काही योजना असतात, तर शासनाच्या योजनेमधून त्यांना गरीब असतील तर घर सुद्धा शासनाच्या योजनेमधून त्यांना मिळत असतात. मग अशा पद्धतीचा लाभ या सर्व गरीब लोकांना काय केलं पाहिजे, घेतला पाहिजे आणि त्यांना ज्यांना या गोष्टी माहित आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, या लोकांना सांगितल्या पाहिजेत. म्हणजेच काय होईल की दारिद्र्य निवारण होऊन यांचं राहणीमान काय होईल, उंचावेल. म्हणजे ते लोक ज्या पद्धतीनं श्रीमंत लोक राहत असतात, त्यांची विचार करण्याची जी काही पद्धत असते त्या पद्धतीने विचार करायला काय होतील, ते लोक प्रवृत्त होतील आणि सर्व समाजामध्ये काय होतील, ते मिसळतील, लक्षात ठेवा. त्यानंतर सामाजिक सेवांचा विकास करणे आणि आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणे. भारतामध्ये जे काही आर्थिक क्षेत्र आहेत ज्याच्यामधून नफा जास्त मिळतोय त्या सर्व क्षेत्रांना काय करायचं आहे, स्वावलंबी करायचं आहे, असं या योजनेचं उद्दिष्ट होतं, लक्षात ठेवा. म्हणजे ज्याच्यामधून एखादा प्रोजेक्ट असेल तर त्या प्रोजेक्ट मधून सर्व त्या ठिकाणच्या क्षेत्राला फायदा होत असेल, त्याचबरोबर तिथल्या लोकांना रोजगार मिळत असेल, त्याचबरोबर ते राज्याच्या उत्पन्नात वाढ होत असेल आणि राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होत असेल, तर अशा आर्थिक गोष्टींना काय केलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि सरकार त्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं काम करत असतं, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण बघणार आहोत पहिली पंचवार्षिक योजना.
आता विद्यार्थी मित्रांनो, देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्यानंतर पहिली पंचवार्षिक योजना काय झाली, सुरू झाली. ती होती 1951 ते 1956. 1951 ते 1956 पर्यंत काय होती ही पंचवार्षिक योजना सुरू होती. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, शेती, सामाजिक विकास, जलसिंचन, पूर नियंत्रण, ऊर्जा साधन, त्याचबरोबर ती ग्रामीण छोटे उद्योग, मोठे उद्योग, खनिजे, वाहतूक, दळणवळण, शिक्षण, आरोग्य यावरती खर्च करण्याचं काय केलेलं आहे, या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आपण लिहून घेऊया कोणते कोणते बघा. शेती, शिक्षण, आरोग्य, उद्योगधंदे, पूर नियंत्रण. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, शेती असेल, शिक्षण असेल, आरोग्य, उद्योगधंदे आणि पूर नियंत्रण, त्याचबरोबर ती ग्रामीण व छोटे मोठे उद्योग असतील, तर या उद्योगांसाठी सुद्धा काय केलेलं आहे, तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये या गोष्टींना स्थान देण्यात आलेलं आपल्याला आढळून येतं. तर याच्यामध्ये पहिले जर बघितलं तर शेतीसाठी या ठिकाणी पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये काय केलेली तरतूद करण्यात आलेली होती, जेणेकरून काय व्हावं की भारताचं सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे उत्पादन जास्तीत जास्त वाढावं आणि आत्मनिर्भर शेती बनायला सुरुवात व्हावी, यासाठी काय केलेलं की शेतीवरती या ठिकाणी खर्च केलेला. त्याचबरोबर शिक्षणावरती सुद्धा काय केलेलं या योजनेमध्ये खर्च केलेला. त्याच्यानंतर आरोग्य, शिक्षणावरती खर्च याच्यासाठी केलेला की जास्तीत जास्त लोकांना, सर्व समाजातल्या जातीतल्या लोकांना काय करावं, जास्तीत जास्त शिक्षण मिळावं, यासाठी या योजनेमध्ये खर्च केलेला. त्यानंतर आरोग्य, उद्योगधंदे आणि पूर नियंत्रण. पूर नियंत्रण याच्यासाठी घेतलेलं की आज जर तुम्ही बघाल तर बिहारमध्ये आजच्या परिस्थितीमध्ये काय आलेलं आहे, पूर त्या ठिकाणी आलेला आहे. त्यावर तिथं तर अशी परिस्थिती असते की तिथं दरवर्षी काय असतो, पूर हा ठरलेलाच असतो. बिहार असेल, आसाम असेल, बरोबर, ही जी ईशान्येकडचे जे राज्य आहे त्या राज्याला काय असतं, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यामुळे त्या ठिकाणी पूर येत असतो. अशाच पद्धतीनं राजस्थान असेल किंवा मध्य प्रदेश असेल, आपला महाराष्ट्र असेल, केरळ असेल किंवा दक्षिणेकडची जी काही राज्य असतील याच्यामध्ये सुद्धा पूर येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर होतं आणि त्यावेळेला काही कोणत्याही उपाययोजना जास्त करता येत नव्हत्या, लक्षात ठेवा. त्यामुळे काय केलेलं आहे, सुरुवातीलाच पूर नियंत्रण याच्यावरती काय केलेलं आहे, त्यांनी खर्च केलेला आहे. आणि नियोजनबद्ध आर्थिक विकासाची पायाभरणी करणारी ही काय होती, योजना होती, पहिली पंचवार्षिक योजना. त्याच्यामध्ये ऊर्जा साधने, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग आणि खनिजे यांना सुद्धा त्यामध्ये स्थान दिलेलं आपल्याला दिसून येतं, लक्षात ठेवा. त्यानंतर वाहतूक आणि दळणवळण म्हणजेच काय की वाहतूक, दळणवळण म्हणजे काय, जेवढं स्पीड असेल जास्त वाहतुकीचं किंवा रस्ते सगळ्या सोयी जर व्यवस्थित असतील तर काय होतं की तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं, तर वाहतुकीचा वेळ वाचत असतो. म्हणजे एका कारखान्यापासून दुसऱ्या कारखान्यापर्यंत जायला, म्हणजे कच्चा माल असेल तर पक्का माल ज्या कारखान्याला पोहोच करायचा आहे त्या कारखान्याला पोहोच करण्यासाठी समजा रस्ता जर बाद असेल त्या ठिकाणी किंवा खडकाळ रस्ता असेल तर जाण्यासाठी समजा पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी 6 तास लागत असतील त्या रोडवरून जाण्यासाठी, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नसेल. तर त्या ठिकाणी जर पक्के रस्ता बांधला, सडक चांगल्या पद्धतीने बांधली तर त्याच ठिकाणी तो वेळ वाचून काय होईल, 3 ते 3.5 तासामध्ये तो ट्रक किंवा ती वाहतूक काय होईल, त्या दुसऱ्या कारखान्यापर्यंत पोहोचेल. म्हणजेच काय, वाहतुकीमुळे आपल्या वेळेची काय होते, बचत होते आणि आपल्या उत्पन्न सुद्धा वाढवते. म्हणजे त्याच वेळेमध्ये माल पोहोच करण्याची यंत्रणा सुद्धा काय होते, सुरळीत होते आणि सर्व व्यवस्थित होते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत दुसरी पंचवार्षिक योजना.
दुसरी पंचवार्षिक योजना. तर या योजनेमध्ये काय केलेलं आहे 1956 ते 1961. 1956 ते 1961 याच्यामध्ये बघा औद्योगिकरणाला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व दिलेलं आपल्याला आढळून येतं. तर याच्यामध्ये दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला भिलाई, राऊरकेला या ठिकाणी काय केलेलं आहे तर पोलादाचे कारखाने या ठिकाणी निर्माण करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. पोलादाचे कारखाने या ठिकाणी निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतं दुर्गापूर, भिलाई आणि राऊरकेला. आणि त्याचबरोबर ती सिंदरी येथे खताच्या कारखान्याची निर्मिती केली. इथे काय आहे खताचा कारखाना या ठिकाणी निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर बघा पुढे तर जे काही औद्योगिकरण घडत होतं त्या औद्योगिकरणासाठी काय केलेलं 1956 ते 1961 मध्ये भर दिलेला आपल्याला दिसून येतो. तुम्ही बघितलं तर दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला या ठिकाणी काय तर पोलादाचे कारखाने, सिंदरी येथे खताचा कारखाना, त्याचबरोबर ती चित्तरंजनी येथील कशाचा तर रेल्वे इंजिनाचा कारखाना, पेरांबंदूर येथील आगगाडीच्या डब्याचा कारखाना आणि विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना अशा पद्धतीने काय केलेलं आहे की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये या औद्योगिकरणामध्ये भर दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी भाकरा नांगर आणि दामोदर यासारखी प्रचंड मोठ्या पद्धतीची धरणं बांधण्याचं त्या ठिकाणी काम करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत तिसरी पंचवार्षिक योजना. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय सांगितलेलं आहे तर उद्योग आणि कृषी विकास यांचं काय करायचं आहे संतुलन साधण्याचं काम या ठिकाणी करण्यासाठी तिसरी पंचवार्षिक योजना या ठिकाणी सांगितलेली आहे. तर त्याचं साल काय आहे म्हणजे 1961 ते 1967. 1961 ते 1967 पर्यंत ही तिसरी पंचवार्षिक योजना होती. लक्षात ठेवा पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण बघितलं की शेती, सामाजिक विकास, जलसिंचन असेल, त्याच्यानंतर ग्रामीण आणि शहरी जे काही मोठे उद्योग असतील त्याच्यावरती काय करण्यात आला खर्च करण्यात आला. त्याचबरोबर ते शिक्षण, आरोग्य यावरती सुद्धा खर्च करण्यात आला. त्याच्यानंतर दुसरी जी पंचवार्षिक योजना होती तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय केलेलं आहे की उद्योगधंद्यावरती भर देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला सांगितलं पोलाद कारखाने, रेल्वे डब्याचा कारखाना, त्याच्यानंतर खताचा कारखाना, त्याच्यानंतर भाकरा नांगर आणि कुठला दामोदर यासारखी काय केलेलं आहे प्रकल्प उभारलेले आहेत, धरणं या ठिकाणी उभारलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय केलेलं आहे की पहिल्यांदा जसं शेतीला जास्त स्थान दिलेलं आहे तसं दुसऱ्या पंचवार्षिक मध्ये उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात स्थान देण्यात आलं. आणि तिसऱ्यामध्ये काय केलं की उद्योगधंदे आणि शेती या दोन्ही गोष्टींचं संतुलन राखण्याचं काम केलेलं आहे. आणि दर साल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणणे हे उद्दिष्ट त्यांनी ठरवलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये अवजड उद्योग, वाहतूक, खनिज उद्योग यांचा विकास करणे आणि सर्वात महत्वाचं विषमतेचं निर्मूलन करणे आणि रोजगार संधी हा
मुख्य हेतू या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा होता, लक्षात ठेवा. विषमता दूर करणे म्हणजे जी काही जाती व्यवस्था होती, जातीभेद होता, ती विषमता दूर करण्याचं काम या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेने काय केलं होतं, सुरू केलेलं होतं, लक्षात ठेवा. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर 3 एकवार्षिक योजना आलेल्या आपल्याला दिसून येतात. आता ह्या 3 एकवार्षिक योजना होत्या त्या 1966 ते 1969 पर्यंत होत्या. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विचार पडला असेल की पंचवार्षिक योजना ही 5 वर्षाची असते, मग ही एक वर्षाची एकवार्षिक योजना का 1966 पासून सुरू झाली? तर विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेला काय झालेलं आहे, भारत पाकिस्तान युद्ध 1965 साली सुरू झालेलं आहे. त्यामुळे काय झालेलं आहे की पंचवार्षिक योजना पुढे ढकलली आणि एकवार्षिक योजना सुरू झालेली होती. त्या काळामध्ये तीव्र दुष्काळाचा सामना सुद्धा आपल्याला करावा लागला होता आणि चीनचं आक्रमण आणि पाकिस्तानचं युद्ध यामुळे काय झालेलं आहे की विकासाच्या कामापेक्षा संरक्षण आणि दुष्काळ या दोन गोष्टीकडे काय करावं लागलं, सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष द्यावं लागलं आणि त्यामुळे काय झालं की भारताच्या अर्थव्यवस्थेवरती मोठ्या प्रमाणामध्ये ताण पडला, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की चौथी पंचवार्षिक योजना. ती 1969 ते 74. ते 74 याच्यामध्ये चौथी पंचवार्षिक योजना आपल्याला दिसून येते. या योजनेचं उद्दिष्ट ठरवताना भारत स्वावलंबी बनावा, उद्योगांचा विकास सरकारने करावा, आर्थिक विकासाचा वेग वाढावा आणि समाजवादी समाज रचना करण्यात यावी यासाठी काय करण्याकडे लक्ष या पंचवार्षिक योजनेनं पुरवलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय की पहिल्या पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना, तिसरी पंचवार्षिक योजना आपण जर त्याचा थोडासा आढावा घेतला तर पहिल्यामध्ये शेती, शिक्षण, आरोग्य किंवा छोटे मोठे उद्योगधंदे असतील. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये अवजड उद्योगांना स्थान दिलं. त्याच्यानंतर तिसरी पंचवार्षिक योजना बघितली, त्याच्यामध्ये काय बघितलं की दोन्हीचं संतुलन राखण्याचं काम केलं. त्याच्यानंतर आपण एकवार्षिक योजना बघितली आणि चौथ्यामध्ये काय बदल केलेला आहे की समाजवादी अर्थव्यवस्था या ठिकाणी समाजवादी समाज रचना करण्याचा कल या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि याच 1969 ते 74च्या काळामध्ये राष्ट्रीय बँकेचं ज्या 14 प्रमुख बँका होत्या देशातल्या, त्या बँकांचं काय केलेलं आहे, राष्ट्रीयकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. आणि ही योजना अपेक्षित यशस्वी झालेली नाही, लक्षात ठेवा. कारण चौथ्या योजनेच्या काळात बांगलादेशच्या युद्धाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावे लागले. सरकारी नोकऱ्यांची पगारवाढ, रेल्वे कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पेट्रोलचे वाढते भाव यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणामध्ये धक्के सहन करावे लागले. म्हणजेच काय की या चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारत स्वावलंबी बनावा यासाठी प्रयत्न करण्यात आले. म्हणजेच काय, समाजवादी समाज रचना व्हावी की सगळ्यांना समान संपत्तीचा वाटा मिळावा, समान हक्क मिळावे, रोजगार सगळ्यांना मिळावा, शिक्षण सगळ्यांना मिळावं, उद्योग आणि शेती यांचं संतुलन व्हावं हे सुद्धा याच्यामध्ये होतं, लक्षात ठेवा. त्याचबरोबर याबद्दल महत्वाचं काय की 14 बँकांचं राष्ट्रीयकरण या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये अडचणी काय आल्या की त्यावेळेला बांगलादेशचं युद्ध, त्यावेळेला काय झालेलं की युद्ध झालेलं, त्या युद्धाचा परिणाम आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत पडलेला दिसून येतो. आणि त्याचबरोबर जे काही सरकारी कर्मचारी होते त्या सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ, रेल्वे कर्मचाऱ्यांची पगारवाढ आणि बाकीच्या सर्व गोष्टी जर बघितल्या, त्यामुळे काय झालं, भारतीय अर्थव्यवस्थेवरती ताण आला आणि अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रकारचे धक्के सहन करावे लागले. म्हणजेच काय, अर्थव्यवस्थेमध्ये डबघाईला आलेली दिसून येते. याच्यानंतर आपण बघणार आहोत 5वी पंचवार्षिक योजना. पहिली, दुसरी, तिसरी, त्यानंतर एक वार्षिक योजना आणि त्याच्यानंतर चौथी बघितली. आता 5वी बघतोय तर त्याचं
वर्ष आहे 1974 ते 1980. सॉरी 1974 ते 1979 हे काय आहे या पंचवार्षिक योजनेचं साल आहे. गरिबी दूर करून आर्थिकदृष्ट्या आपला देश स्वावलंबी बनावा यासाठी काय केलं आहे या योजनेचं हे प्रमुख उद्दिष्ट राहिलेलं आहे. म्हणजे देशामध्ये कोणीही गरीब राहायला नाही पाहिजे म्हणजे काय की सर्व जणांच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये पैसा यावा, म्हणजे जे खाऊन पिऊन सुखी राहतील आणि 4 पैसे वाचवून ठेवतील अशा पद्धतीचं मानवी जीवन भारतीय लोकांनी जगावं अशा पद्धतीचं उद्दिष्ट या पंचवार्षिक योजनेमध्ये ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. या 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये याच्यामध्ये बघा राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे, मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करणे, शिक्षण, सकस आहार, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, वैद्यकीय उपचाराच्या सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे, त्याचबरोबर मूलभूत जे उद्योगधंदे आहेत त्याच्यामध्ये वाढ करणे, अन्नधान्य व इतर जीवनापयोगी वस्तू ज्या आहेत त्या एकाधिकार पद्धतीने करून त्या नसून त्या करणे काय करणे सार्वजनिक पद्धतीच्या त्या करण्याचं उद्दिष्ट या योजनेचं होतं. आणि ज्या काही सर्व वस्तू आहेत ज्या एकाधिकार म्हणजे एकाच्याच हाताखाली असतात त्याची किमती जास्त वाढत असतात, त्यामुळे त्या सर्व सरकारी सरकारच्या करून त्या काही वस्तू गरिबांना रास्त दरामध्ये मिळाव्यात यासाठी काय करणे प्रयत्न करणे असं काय होतं या 5व्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये उद्दिष्ट नमूद केलेलं होतं. परंतु 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये दारिद्र्य निर्मूलन करणे आणि रोजगार वाढवणे हे काही शक्य झालेले आपल्याला आढळून येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण बघणार आहोत 1974 ते 1979. तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघत असताना गरिबी दूर करून आर्थिक दृष्ट्या देश काय व्हावा स्वावलंबी व्हावा यासाठी या 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काम केलेलं आपल्याला दिसून येतं. आपण तुम्हाला सांगितलं की मूलभूत उद्योगधंद्यामध्ये सुद्धा वाढ करण्याचं काम या उद्दिष्ट योजनेचं वैशिष्ट्य होतं. आणि पंचवार्षिक योजनेच्या काळात मी आता तुम्हाला सांगितलं 2 मिनिटांपूर्वी की दारिद्र्य निर्मूलन तर झालेलंच नाही आणि त्याचबरोबर ते रोजगारात वाढ सुद्धा या ठिकाणी शक्य झालेलं नाही. आणि 1977 साली ज्यावेळेला निवडणुका झाल्या भारत देशामध्ये त्यावेळेला काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आणि या निवडणुकीमध्ये नव्याने जे सरकार आलं त्यानं 5वी पंचवार्षिक योजना 1978लाच काय केली समाप्त करून 1978 पासून 7वी योजना सुरू केली. म्हणजे एखादं सरकार ज्या वेळेला नवीन येतं त्यावेळेला नवीन सरकारचे काय असतात नवीन धोरणं असतात लक्षात ठेवा. त्यामुळे काय केली ही पंचवार्षिक योजना जी 1979ला संपणार होती ती 1978लाच काय केली नवीन सरकारने 1977 नंतर जे नवीन सरकार बनलं त्याने समाप्त केली आणि त्यांनी 7वी योजना सुरू केली. परंतु ती अपयशी ठरली आणि 1980 मध्ये लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुका झाल्या आणि त्यावेळेला काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवरती आला आणि या सरकारने 7वी योजना बंद करून पुन्हा जुन्या पद्धतीने ही योजना काय केली सुरू केलं. म्हणजे ही योजना पंचवार्षिक योजना काय केली सुरू केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर 6वी पंचवार्षिक योजना 6वी पंचवार्षिक योजना जर याच्यामध्ये बघायला गेलं तर ही 1985 ते 1985 1980 ते 1985 या काळामध्ये काय होती 6वी पंचवार्षिक योजना असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर या योजनेमध्ये काय ठरलेलं की पुन्हा दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती करण्याचं उद्दिष्ट या योजनेमध्ये ठरलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे जे 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठरलेलं की दारिद्र्य निर्मूलन करायचं म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम करायचा की गरिबी सगळी हटली पाहिजे, सर्व मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, हा जो काही अपयश झालेली योजना त्याच योजनेचं उद्दिष्ट पुढच्या 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठेवलेलं आपल्याला दिसून येतं.
आणि अर्थव्यवस्थेचा विकास दरात लक्षणीय वाढ करणे, गरिबी बेकारी याच्यामध्ये घट करणे, त्याचबरोबर छोटी कुटुंब पद्धती स्वेच्छेनं स्वीकारणं आणि असं ठरवून काय करायचं, ठेवायचं आणि लोकसंख्या वाढ कमी करायची, असे त्या काळी काय होतं नियोजन केलेलं आपल्याला दिसून येतं. आता याच्यामध्ये पुढील कार्यक्रम याच्यामध्ये घेतलेलं बघा, कुठलं एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ग्रामीण भूमी रोजगार हमी कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम आणि सलेम पोलाद प्रकल्प, या सर्व गोष्टी काय केलेल्या या 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये घेतलेल्या आपल्याला दिसून येतात. आता त्याच्यानंतर बघणार आहोत आपण 7वी पंचवार्षिक योजना. तर ही किती सालापासून होती, तर 85 ते 90. एकोणीसशे 85 ते 90 त्याच्यापर्यंत ही 5 वर्षाची योजना आपल्याला दिसून येते. या योजनेचा भर कशावरती होता, अन्न, रोजगार आणि उत्पादकता यावरती काय होता, भर या ठिकाणी होता. अन्न, रोजगार आणि उत्पादकता म्हणजेच काय, की शेतकरी वर्गाला सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मिळायला पाहिजेत, मोठमोठ्या पद्धतीने अन्नधान्याचं उत्पादन या ठिकाणी भारत देशामध्ये झालं पाहिजे, हे त्याच्यामध्ये उद्दिष्ट होतं. त्याचबरोबर ती वेगवेगळ्या प्रकारची जी काही कारखानदारी आहे किंवा जे काही उद्योगधंदे आहेत त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे. उद्योगधंद्यामध्ये जर वाढ झाली तर विद्यार्थी मित्रांनो काय होतं, काम त्या ठिकाणी निर्माण होतं, म्हणजेच काय रोजगार त्या ठिकाणी माणसाला मिळतो, माणूस त्या ठिकाणी कामाला जातो, त्याला पगार मिळत असतो. लक्षात ठेवा, म्हणजे उद्योगधंद्यामध्ये जर वाढ झाली तर आपल्याला काम सुद्धा त्या ठिकाणी मिळत असतं, लक्षात ठेवा. आणि त्या ठिकाणी रोजगार आणि उत्पादकता यावरती भर होतो. उत्पादकता म्हणजे काय, की ज्यावेळेला कारखान्यांची संख्या वाढेल किंवा उद्योगधंद्यांची ज्यावेळेला संख्या वाढते त्यावेळेला उत्पादन सुद्धा त्या मोठ्या प्रमाणात वाढत असतं. आणि उत्पादन वाढल्यानंतर त्या ठिकाणी ते विक्री केल्यानंतर त्याचा फायदा कोणाला मिळत असतो, सरकारला मिळत असतो. तसेच ज्यानं उत्पादन केलेलं आहे त्या मालकाला सुद्धा त्याचा फायदा मिळत असतो, लक्षात ठेवा. त्यामुळं उत्पादकता वाढवणे यावरती भर होता, अन्न, रोजगार आणि उत्पादकता वाढवणे. त्याचबरोबर विकास, आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता, सामाजिक न्याय यावर भर देणे. म्हणजेच काय, की आत्मनिर्भरता हा प्रकार जो आहे तो काही आता आलेला नाही. 1985 ते 90 या काळामध्ये सुद्धा आत्मनिर्भर भारत बनावा ही काय होती, त्यावेळेच्या राजकीय लोकांची सुद्धा काय होती, इच्छा होती. लक्षात ठेवा की भारत आत्मनिर्भर बनला पाहिजे, स्वावलंबी देश बनला पाहिजे. म्हणजेच आपल्याला वाटत असेल की आताच आत्मनिर्भर बनला पाहिजे असं काही नाही, लक्षात ठेवा. तर सामाजिक न्याय याच्यावरती भर देणे, सामाजिक न्याय याच्यावरती भर देणे म्हणजे काय, की जी काही जाती व्यवस्था किंवा विषमता जी भारत देशामध्ये आपल्याला आढळून येते तर ती विषमता दूर करून प्रत्येकाच्या मनामधून, विचारामधून जात व्यवस्था नष्ट करणे. कोणी जर असा भेदभाव करत असेल तर त्याच्यावरती योग्य प्रकारची कारवाई करणं, या सर्व गोष्टी काय करत आहे सरकार करण्याचा प्रयत्न त्यापासून काय करत आहे, करत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि राष्ट्रीय उत्पन्नात दरवर्षी 5% वाढ करणे, अन्नधान्याच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे, या गोष्टी काय केलेल्या आहेत या 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि यासाठी पुढील कार्यक्रम या ठिकाणी केले, जवाहर रोजगार योजना. म्हणजेच काय, की जे काही मजूर लोक असतील, कामगार लोक असतील, ज्यांना कामाची आवश्यकता आहे त्या लोकांसाठी जवाहर कामगार योजना सुरू केली. त्याच्यानंतर इंदिरा आवास योजना. इंदिरा आवास योजना म्हणजे काय, की गरिबांसाठी छोटी छोटी त्यांना राहण्यासाठी योग्य अशी घरं बांधून देण्याचं काम, म्हणजेच काय, की इंदिरा आवास योजना. त्यानंतर दशलक्ष विहिरी योजना. शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांच्याकडे पैसे नसतील किंवा त्यांची शेती भरपूर आहे पण विहीर खणण्यासाठी किंवा विहिरी काढण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतील तर त्या विहिरी खणण्यासाठी सुद्धा सरकार काय करत होतं, त्यांना मदत करत होतं. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने 7वी पंचवार्षिक योजना काढण्याची महत्वपूर्ण ठरलेली आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय, अन्नधान्य, अन्न, रोजगार आणि काय सांगितलं तुम्हाला, की उत्पादकता, हे जे ठरवलेलं त्याच्यापैकी रोजगार निर्मितीवरती मोठ्या प्रमाणात भर या 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये दिलेला आपल्याला दिसून येतो. मोठ्या प्रमाणामध्ये जसं पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून कारखानदारी किंवा उद्योगधंदे वाढवण्यावरती ज्या पद्धतीने भर देण्यात आलेला होता, तर 1980-85 पर्यंत काय झालेलं आहे, की याच्यामध्ये वाढ होऊन काय झालेलं आहे, की रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात झालेली या पंचवार्षिक योजनेतून आपल्याला आढळते.
याच्यानंतर आपण बघणार आहोत 8वी पंचवार्षिक योजना. तर ही 8वी पंचवार्षिक योजना जी होती ती 1992 ते 1997. नंतर कुठली 8वी पंचवार्षिक योजना. आता 91 साली विद्यार्थी मित्रांनो काय झालं की 90 साली आपण बघितले की 7वी पंचवार्षिक योजना संपली. 91 साली काय बदल घडले की भारतानं इथं दिले बघा 1992 ते 97 ही पंचवार्षिक योजना दिल्या. मग 1991 साली असं काय घडलं की 1991 साल या ठिकाणी मांडलेलं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो 1991 पासून काय दिलेलं आहे की भारतानं खाऊजा हे धोरण स्वीकारलेलं आहे. खाऊजा म्हणजे काय खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण हे धोरण स्वीकारल्यामुळे काय झालेलं आहे या पुढच्या वर्षी म्हणजे 1992 पासून हे काय केलेलं आहे पुन्हा प्लॅनिंग नव्याने या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. या योजनेत खासगी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात वाव देण्यात आला. म्हणजे परदेशी जी काही गुंतवणूक असेल किंवा जे काही खासगी कंपनी असतील तर त्या कंपनी निर्माण करण्यासाठी काय केलेलं या ठिकाणी वाव दिलेला आपल्याला दिसून येतो. या योजनेची वैशिष्ट्य पुढील प्रमाणे होती की राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 6.5% इतका राखणे, त्याचबरोबर लोकसंख्या वाढीला आळा घालणे, कुटुंब नियोजन कार्यक्रमाला उत्तेजन देणे. म्हणजे जे मागच्या 4-5 योजनेमध्ये आपण बघितलं की लोकसंख्या वाढीला आळा घालण्याचं काम करणे, तर हे पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून चालू आहे. लक्षात ठेवा. प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून निरक्षरतेचं उच्चाटन करणे. म्हणजेच काय जे काही प्राथमिक शिक्षण आहे, अक्षर ज्ञान असेल, त्या सर्व लोकांना साक्षर करण्याचा कार्यक्रम असेल, तर या सर्व कार्यक्रमांना ही 8वी पंचवार्षिक योजना काय करते यामध्ये स्थान दिलेलं आपल्याला आढळून येते. याच्यामध्ये बघा प्रधानमंत्री रोजगार योजना, महिला समृद्धी योजना, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, मध्यान्ह आहार योजना, इंदिरा महिला योजना आणि गंगा कल्याण योजना या पद्धतीच्या योजना 5 ते 6 योजना या ठिकाणी काय केल्यात आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. 8व्या पंचवार्षिक योजनेत खासगी क्षेत्राचे महत्व वाढले, कारण मगाशी तुम्हाला सांगितलं की उदारीकरण आणि फक्त जे जागतिक धोरण आहे ते काय केलेलं आहे भारत देशाने आपल्याला स्वीकारलेलं या ठिकाणी आढळून येतं. हा दिसते. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की आता आपण बघणार आहोत 9वी पंचवार्षिक योजना 1997 ते 2002. तर या पंचवार्षिक योजनेमध्ये काय सांगितलेलं आहे की कृषी आणि ग्रामीण विकास या योजनेवरती काय दिलेलं आहे भर देण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आर्थिक विकासाचा दर उंचावणे, त्याचबरोबर परकीय गुंतवणुकीसाठी औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणं हे काय होतं या योजनेचं 9व्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट होतं हे आपल्याला दिसून येतं. या योजनेत स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, त्याचबरोबर भाग्यश्री बाल कल्याण योजना, राजराजेश्वरी महिला कल्याण योजना, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि अंत्योदय अन्न योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अशा पद्धतीच्या योजना या 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला आढळून आलेल्या आपल्याला दिसतात. या योजनेत संपर्क व्यवस्था आणि सेवा क्षेत्रामध्ये प्रगती अपेक्षित प्रमाणामध्ये साध्य झालेली आपल्याला दिसून येत नाही. म्हणजेच काय की विद्यार्थी मित्रांनो बघा की 1952 पासून ज्या काही पंचवार्षिक योजनेला सुरुवात झाली आणि त्या सुरुवात झाल्यानंतर आपण कुठपर्यंत आलो का की याच्यामध्ये 9व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत आपण या ठिकाणी पाठामध्ये दिलेलं आहे. तर इथपर्यंत आपण बघितलेलं आहे की कृषी आणि ग्रामीण हे थोडेसे मागे पडले की पुन्हा पुढच्या योजनेमध्ये काय करतात त्या गोष्टीला स्थान देतात. एखाद्या पंचवार्षिक योजनेमध्ये औद्योगिक क्षेत्र किंवा शिक्षण क्षेत्र कमी पडलं तर काय करतात त्या क्षेत्राला पुढच्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय करतात त्याला स्थान देण्याचं काम करत असतात. म्हणजे काय दोन्ही क्षेत्राचा समतोल राखण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी पंचवार्षिक योजना बघितलेल्या आहेत. तर 9वी पंचवार्षिक योजना या ठिकाणी समाप्त झालेली आहे. लक्षात ठेवा.